कुठलीही कारवाई केली जात नाही असा यांचा आरोप आहे आणि यासाठीच हे लोक जे आहेत या ठिकाणी जमले पोलिसांसमोर हा संपूर्ण मॉब तुम्ही पाहू शकता। या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांची मागणी नेमकी काय आहे ते। आता तुम्ही त्यांचे भाऊ आहात का? कोण आहे? एक मिनिट, काय झालं नेमकं? काय तुमचं नेमकं काय झालं? तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की आमच्या भावाला जर पहाटे 3 वाजता जाऊन 10 रुपयाच्या पॅसेंजरसाठी तो रोडवर उभा राहतो आणि गाडी उभी ठेवलेली, ही गाडी मागून येते डायरेक्ट गाडीला ठोकून जाते त्यानंतर गाडीत 3 पलटे खाऊन भाऊ तिथं गाडीच्या खाली पडलाय। तिथलंही गाडीतली माणसं उतरते, ती निघून जातात पळून। अर्ध्या तासांनी माणूस येतोय, गाडी घेऊन जातोय आणि हा माणूस माझ्यासारखा तडफड करतो, त्याला कोणी उचलला। आज रिक्षावाल्यांनी जर मदत केली नसती तर माझा भाऊ मेला असता। आज जर समजा गौतमी पाटील असू किंवा तो ड्रायव्हर असू, त्यांना एखादा भाऊ असेल त्याच्यावर जर वेळ आला असती किंवा एवढे अधिकारी यांचा पोरगा जर दिला असता तर ह्यांनी तिला कचोरीवर आणली असती। तुमची मागणी काय? आता पोलिसांनी जो कोणी ड्रायव्हर होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला, अजून ते वकील आहे का नाही हे कोणी सांगितलं? तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की ते ओरिजिनल ड्रायव्हर नाही, त्यांनी गाडी ज्या टायमाला गाडी टोचन करून आणली त्या टायमाला दुसरा ड्रायव्हर आणला। अच्छा, आणि दुसरा ड्रायव्हर आणूनच त्यांनी ना की त्या ड्रायव्हरची मेडिक्लेम काय कुठल्या गोष्टीची प्रोसिजर झाली हे आम्हाला दाखवलंच नाही। आणि आमची मागणी काय होती की समजा कात्रज बसली गाडी आलेली, त्या कात्रज बोगद्याच्या तिथं पण सीसीटीव्ही कॅमेरे, अख्ख्या हायवे रोडला सीसीटीव्ही कॅमेरे, पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि तुम्ही सांगता की हे बंद आहे ते बंद आहे, तिकडे माणसं नाही तिकडे माणसं नाही किंवा बाहेर गेला, हे कशासाठी? पण तुम्ही आता या ठिकाणी गौतमी पाटीलला आमच्या समोर असं म्हणताय, तुमची मागणी बरोबर आहे। ते नेमकं कारण काय? तिला या ठिकाणी कशा आणायचं? तिला या ठिकाणी कशा तिच्या नाव गाडी आहे, तिने आमच्या माणसाचा जीवावर हानी केलेली आहे। मग तिला काहीतरी कायद्याने झालं पाहिजे ना की बाबा तू अशी नशेत रोज 10 गाड्या देशील आणि 10 गाड्याने माणसं मारशील नाही, तुला परवानगी दिली आहे का? मग मी पण उद्या आहे ना की त्या एखाद्या डोक्यात दगड घालतो आणि मला चुकून पडली मी येणार आहे, हे चालेल का? पाहू शकता 30 सप्टेंबरच्या पहाटे हा अपघात घडला। त्या ठिकाणी ज्याने इथं गाडी कसं काय आली, कुणी आणली, पोलिसांकडे काहीच नाही। पोलीस मुंबई करताय, त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय नेमकं काय घडतंय। नक्कीच गोंधळ गौतमी पाटील इथं आणलंच पाहिजे, सखोल चौकशी केली जावी अशी यांची मागणी आहे। तुम्ही झालं किंवा आज 25-30 लाख रुपये खर्चवाला माणूस तरी वाचला, हा कुठून आलेला रिक्षावाल्याने? मग ह्याच्यासाठी काय तुमच्याकडे काही संवेदना नाहीये का? तर तुम्हाला लायसन दिले गव्हर्नमेंटने की तुम्ही लोकांना कारवाई करण्याची मागणी केली जाते, मग बाकी काय विषय आहे? कारवाई करायलाच पाहिजे। आता सध्या आतापर्यंत हे केलं नाही। आम्ही काल साहेबांकडे आलो, साहेबांना म्हणलं अहो त्या बाईला तरी बोला तुम्ही किंवा तिला ताब्यात घ्या, साहेब लेटर पाठवले किंवा लेटर आणणारे। अहो आमचा एखादा बैल चुकला ना तर दुसऱ्या मिनिटाला गावकरी सांगतो अरे तुझा या वाटेने बैल गेलाय, आणि ही आता नाही बोलत मी बाय माणूस आहे, ती दुसऱ्या दिवशी येऊन नाचते। आमच्या गावात बैलांची कुठं होती नाचते, तिथं पैसे मिळतात म्हणून, आणि इथं या माणसाच्या जीवावरती आज शेवटच्या क्षणावरती मारण्याच्या दारात येतो माणूस, आणि एवढी मीडिया होती तरी साहेब सुद्धा आम्हाला साथ देत नाही। आणि सामान्य जनतेतला किंवा आम्ही हमाल माणूस आहे, सामान्य गरीब घराण्यातला माणूस असल्यामुळे तिला कुणी सगळीकडे परवानी, उद्या तिने 10 गाड्या घेऊ दे किंवा 20 गाड्या घेऊ दे, रोज माणसं मारू दे, तिला आपण लेटरद्वारेच बोलवणार, लेटरद्वारेच ती इथं येणार। ती उद्या आली तरी सांगणार टेबल जामीन आहे, काय असेल त्या कोर्टात बघू। मग आमचा आज माझा भाऊ मेला किंवा मी मेलो, माझी बायका बरोबर रस्त्यावर येणार आहेत, त्या रस्त्यावर आल्यावर त्यांची परिस्थिती साहेब लोकांच्या जर घरात अहो आमच्या सगळ्या मुलाखत सुद्धा नाही, साहेब लोकांनी सुद्धा केली नाही। आज साहेब लोक परवा दिवशी एकदा म्हणले की तुम्हाला डिटेल देतो कालच्याला 11 वाजेपर्यंत, काल आम्ही इथं आल्याच्या नंतर म्हणले आज देतो 5 वाजता, अजून कुठल्याही गोष्टीचा रिपोर्ट नाही। आणि रुग्णालयातली तब्येत म्हणजे आता तो आहे ना शेवटच्या श्वासावर आहे। आज बेशुद्ध अवस्थेत माणूस आहे, बेशुद्ध अवस्थेत माणूस असताना मग अशीच आम्हाला एक 10 मिनिटात एक अर्ध्या तासापूर्वी असं समजलं की पोलीस आतमध्ये गेले आणि त्याला विचारलं की हा गाडी चालवणारा आरोपी होता का? ते म्हणले पोलीस म्हणते की गाडी चालवणारा माणूस जो माणसाला लागले तो म्हणतो हाच आहे। आज तुम्हाला सांगतो 30 तारखेपासून आज ह्या दिवस
दिवसापर्यंत तो अजून डोळा सुद्धा पापणी सुद्धा हलवला नाही. आणि तुम्ही सांगताय की ज्या लागले त्यांनी सांगितलं की हा ड्रायव्हर आहे. ह्यांना कसं कळलं? आणि मला काय म्हणायचं, जेव्हा पोलिसांनी सांगितलं ना, त्यांनी डायरेक्ट मला सांगू की हा मी स्वतः ते सगळं बोललो. मग पुढचा त्याला काय रंगरूप दाखवायचा आहे तो मी मग माझ्या पद्धतीने दाखवतो. आणि त्या पद्धतीने काय होते माहितीये का, गरीब समाज असल्यामुळं आणि कुणाची ताकद नसल्यामुळं ह्यांना कुठून तरी मोठ्या नेत्याकडून पैसे येत असतील किंवा ह्यांना भरपूर पैसे मिळत असतील म्हणून आमच्या गरीबाचा भरडा चाललाय. पाहतोय की हे सगळे त्यांचे कुटुंबीय नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि गौतमी पाटीलवरती कारवाई करावी या मागणीसाठी आपण पाहतो ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांनी ड्रायव्हर होता ज्याने हा अपघात मानलेला आहे. काही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील आहेत, ते देखील या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी एकत्र नेमकं म्हणणं काय, गौतमी पाटीलला या ठिकाणी हजर करा किंवा तिला आमच्या समोर आणा अशी जी मागणी केली जाते ती मागणी नेमकी कशासाठी आहे? कसं झालं की 30 तारखेला हा अपघात झाला. 3 दिवस ही मुलगी हेलपाटे मारत होती आणि ती कंटाळली. शेवटी मग तिने संपर्क साधला की ताई असं असं झालेलं आहे, याच्यात आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्या की आमच्यासाठी निदान उभे राहा. गरीबाला कोणी वाली नसतो खरं बघायला गेलं तर. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे आलो. सगळी परिस्थिती पोलिसांकडे समजून घेतली, यांच्याकडे समजून घेतली, पण खूप विसंगती आहे यांच्या बोलण्यामध्ये. त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. कारण अपघातग्रस्त गाडी जी होती ती टो करण्यासाठी कोणी फोन केला होता त्या टो करणाऱ्या सर्व्हिस सेंटरला? जबाबात विसंगती आहे असं म्हणताय, नेमकं तुम्हाला काय चुकीचं वाटतं याच्यामध्ये? याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित त्याचा तपास केला गेलेला नाहीये. यामध्ये जी गाडी टो करून नेली अपघाताच्या जागेवरनं, तर ती नेमकी कोणी केली आणि कोणी त्यांना फोन केला? मग नेमका फोन ज्यांनी केला तो होता का अजून तिसराच कोणीतरी यांनी आरोपी म्हणून पकडलेला आहे? हा सगळा वेगवेगळा विषय आहे पूर्णपणे आणि तो सत्य समोर आलं पाहिजे. इतकंच या घरातल्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे ते सत्य समोर आणा. आणि जी गौतमी पाटीलला 30 तारखेला नोटीस दिली आहे असं साहेबांचं म्हणणं आहे, तर 30 तारखेला दिल्यानंतर आज 3 दिवस होऊन गेले तरी सुद्धा ती इथे आली नाहीये. म्हणजे तिन्ही पोलिसांना पण हलक्यात घेतलेलं आहे आणि ह्या केसला सुद्धा हलक्यात घेतलंय की आम्ही मध्यमवर्गीय माणसं यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असं असताना एक संवेदना, एक माणूस म्हणून संवेदना, तू कलाकार आहेस ना, तू तुझी कला सादर करतेस ना या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचा बिहार तू करूनच ठेवलेला आहेस ना, पण निदान असतील त्याच्यावरती कुठले वेगवेगळे ड्रायव्हर असतील, मग तुम्ही त्या लोकांना उडवणार का रस्त्यावरच्या सामान्य माणसांना? तुम्हाला अधिकार दिलाय का? हेच जर सामान्य कुटुंबातलं जर घडलं असतं ना तर पोलिसांनी 10व्या मिनिटाला इथं हजर केलं असतं. पण आज त्या डोक्यावरती 3 दिवस झाले तरी सुद्धा ती इथे आलेली नाहीये. कारण ज्याच्या नावावरती गाडी आहे तो आरोपी आहेच ना, मग त्याला का आणलं नाही हा आमचा प्रश्न आहे त्यांचा. तर आपण पाहू शकता निदान ज्या गौतमी पाटीलच्या नावावर ही गाडी होती तिची कदाचित पोलिसांनी चौकशी करावी आणि नेमकं या घटनेमागे नेमकं कोण आहे याची माहिती तपास जो आहे तो पोलिसांनी करावा अशी मागणी आंदोलकांची आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी होते परंतु ते आता काही कामानिमित्त आत गेलेत. मात्र बघू शकता मागील 2 तासापासून हे आंदोलक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत आणि फक्त गौतमी पाटीलला आमच्या समोर आणावं आणि तिची चौकशी करावी आणि या अपघाताला नेमका जबाबदार कोण आहे याची सत्य माहिती जी आहे ती आमच्या समोर यावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलकाची आहे. आणि जोपर्यंत गौतमी पाटीलला आमच्या समोर आणलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो या आंदोलकांनी घेतलाय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ. हजर करा, 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 हजर करा.